विश्वाला करुणा मैत्री शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय संविधान निर्माते महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तमाम बौद्धांची मासिक संस्था बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक महाउपासिका मीराबाई आंबेडकर यांच्या अश्वगतीने चाललेल्या धम्म या राष्ट्रीय कार्याध्यक्ष आयफोन आहे सॅमसंग माय नाही ना आली कुठून प्रजापती महिला त्याचप्रमाणे बुद्ध महोत्सव समिती यांच्या अंतर्गत हा चालू तरी कर ज्याला बुद्ध जयंती असे म्हणतात या दिनाच्या निमित्ताने पूर्व संध्येला या ठिकाणी एकत्रित आला नाशिक जिल्ह्यातील असलेले बुद्ध विहार आहे जे आदर्श बुद्ध विहार आहे जसं सांगितलं जातं जसं शिकवलं जातं त्याप्रमाणे आपण सर्वजण सामूहिकरित्या त्या ठिकाणी करत असतो आणि म्हणून यावर्षी झूम कर नको रे व्हिडिओ चालू व्हिडिओ मध्ये झूम कशाला जर उद्या वैशाख पौर्णिमा असेल तर आपण आपल्या आजच्या दिवशी आपल्या विहाराची सजावट करावी स्वच्छता करावी त्याप्रमाणे आपल्या एक दिवा आपण या ठिकाणी लावावा आणि आज तो सम्यक संकल्प आपण सर्व पहिल्या पाणी पिऊन आलो पूर्ण केलेला आहे उद्या सकाळी आपल्याला 5 वाजेपासून या विहारात धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं आहे अरे बाप रे बाप 5 ला विहाराचे जे धर्मसेवक आहेत त्यांच्या माध्यमातून पत्रक सुद्धा पोहोचलेले आहे त्या पत्रकावरती संपूर्ण रूपरेषा आहे या रूपरेषेप्रमाणे आपण सर्व ठरलेले कार्यक्रम वेळेवर संपन्न करणार आहोत उन्हाळ्याचे दिवस आहेत तापमान प्रचंड वाढलेलं आहे त्यामुळे आपण सकाळच्या ठरलेल्या वेळेनुसार जर लवकर या सगळ्या गोष्टी आपण पार करू शकलो तर आपल्याला उन्हाचा त्रास होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे केवळ आपल्या विहाराचाच कार्यक्रम आपल्याला करायचा आहे आपल्या विहाराचा कार्यक्रम तसा होतो या विहारापासून अनेक विहारांनी प्रेरणा घेतलेली आहे म्हणून आपल्याला इतर सुद्धा विहाराला भेटी द्यायची आहे म्हणून आपण आपले सगळे सकाळचे कार्यक्रम 10 पर्यंत आटोपण्याचा त्या ठिकाणी तो वादा ठेवलेला आहे 10 नंतर तुम्ही सर्वजण फ्री होणार आहात उपोषण आहे सर्व माता भगिनींचं सर्व पुरुषांनी सुद्धा उपोषण करायचं आहे आज ज्यांनी दिवा लावलेला आहे हात वरती करा कोणी कोणी दिवे लावले जवळपास सर्वांनी दिवे लावले आहेत दिवा का लावला आपण इथेच होता आपल्याला भगवंताच्या प्रती बुद्ध धर्म आणि सिंह या त्रिरत्नाप्रती आपली काय आहे श्रद्धा आहे आणि मग हा दिवा लावला आपल्याला आठवण टाकणार आहे आता उद्या काय करायचं आहे हात वरती करा अरे तो आयफोन दिसायला का नाही तर तुम्ही उपोषण करायला तयार असाल तर या ठिकाणी वरती त्याला आयफोन बनवता सुद्धा येते धम्मरत्नाजी जे टागोर पुस्तकात असतात दुकान असतं अनेकदा विनंती करून आपण 10 मिनिटांसाठी या ठिकाणी त्यांना बोलवलेलं असतं त्यांच्याकडून उद्या 20,000सह रक्तशील ग्रहण करायचं आहे या सगळ्या सूचना तुम्हाला द्यायच्या होत्या म्हणून आपण हा आजचा दीप उत्सवाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे म्हणजे उद्या आपल्याला वेळ नसणार आहे कोणी कोणाशी बोलू सुद्धा शकणार नाही आपल्याकडे बिलकुल वेळ नसणार आहे आणि उद्या आपण बोलायचं पण नाही
टॉर्च बंद कर टॉर्च दिसत नाही रे का बरं गेला बंद कर ना बाबा एक वेगळे लोक मला माझा आवाज वाढवा लागला असं बाई किती मस्त दिसायले तर तुम्ही सर्वांनी आता अरे कुठे गोल्या कुठे भाऊ की मला 5 वाजता व्हिडिओ का मला कोणी बोलवलेलं नाही परंतु मी स्वतःवर नाही मला कोणी बोलवलेलं नाही कारण आज लोक बुद्धगयला आहे ते चॅटिंग सुरू आहे काही लोक प्रेरण केलं आहे ज्याचं जसं कर्म असेल तो तिथे पोहोचतो इकडे बाय आपण आपल्या विहारामध्ये आपल्या विहारात दरवर्षी येतो इतर वेळेला वैशाख पौर्णिमेला सकाळी 5 वाजता काही ना आपल्याला कठीण आहे जर तुम्ही आज संकल्प केला की मला 5 वाजता यायचंच आहे तर तुम्हाला कोणी रोखू शकत बाहेर लाईट आहे इथे लाईट का बरं नाही लाईट बंद केली कशाला 7 वाजता कोण पाहते आपल्याला तर नुकसान होईल लक्षात घ्या कारण जे जे सकाळी येतील त्यांना बाहेर का डीजे उद्याचा दिवस व्हिडिओ हा त्रिगुण पावन वैशाखी पौर्णिमा आहे आता त्याचं महत्व तुम्हाला सांगणार नाही त्याचं महत्व तुम्हाला उद्या सकाळी सविस्तर ऐकायला मिळेल परंतु आपल्या जीवनात काय घडलेलं आहे हा आपल्याला सगळ्यांना बघायचा आहे तर कोण कोण 5 वाजता उद्या सकाळी यायला तयार आहे मला हातावरती करा साधू काय सर्वांनी साधू साधू आता 5 वाजता यायचे म्हणजे आता आपल्याला तर आजच्या दिवशी आपण डोळे दिसत होते सकाळी लवकर आल्यानंतर पुष्प घेऊन येऊया मेणबत्ती आणूया अगरबत्ती आणूया जरी नाही स्वराज सेल्फ गव्हर्नमेंट ए बाबा सर 5 वाजेला आपण विहारात जमूया सर्व व्हिडिओ बनवतो सर काय सर आणि सकाळी 7 वाजता तुम्हाला फ्री व्हायचं आहे परंतु 7 वाजता कुणी घरी जायचं नाही म्हणजे सकाळच्या नंतर संपली की घरी जातो आम्ही चहा पाणी घेऊन येतो आमचं घर जवळच आहे असं करू नका कारण संघाला सोडायचं नसतं मध्ये आपलं घर विसरून जायचंय 2-4 तासासाठी घर विसरून जायचंय विहारात आल्यानंतर सकाळी 5 वाजेपासून आपल्याला 10 वाजेपर्यंत कुठेही जायचं नाही कुणी जरी बोलवलं कितीतरी आपल्याला आला केला घरी जाऊ एखाद्या व्यक्तीला घरी जायचं असतं ते आपल्याला सोबत घेऊन जातात तुला पण दाखव त्याच्यानुसार करून घेतात बरोबर आहे आपल्याला काय करायचंय 5 वाजेपासून सकाळी सकाळच्या 10 वाजेपर्यंत आपल्याला सोबत राहायचं आहे पत्रकाराचं नमूदच केलेलं आहे आता कोण तयारी हातावरती करतात ठीक आहे कारण आपली जबाबदारी नाव टाकल्या पत्रकामध्ये महाप्रजापती महिला संघ आयोजन सगळीकडे पत्रक वाटली गेली 1000 पत्रक छापले लोकांना सांगितलंय आजच्या वर्तमानपत्रामध्ये सुद्धा आलेला आहे सोशल मीडियामधून पण हा मेसेज पोहोचतोय त्यामधून आपण सगळं काय पोहोचत आहोत की भगवान बुद्धांचा हा जन्मदिवस आहे वैशाख पौर्णिमा आहे वैशाख पौर्णिमेला का गर्दी होत नाही कारण ती तारीख अनिश्चित नसते मागच्या वर्षी वैशाख पौर्णिमा किती तारखेला होती कोणाला आठवतं बरं सांगा कोण सांगेल मागच्या वर्षी वैशाख पौर्णिमा किती तारखेला होती ताई आठवती केलं किती तारीख आठवता का कोणाला कारण तारीख अनिश्चित नसते त्यामुळे आपण विसरून जातो 5 मेला होती बरोबर आहे किती फरक पडला 7 मे आणि 23 मे खूप जास्त फरक पडला म्हणजे म्हणून आपल्या वस्तीमध्ये आल्याने सुद्धा लोकांना माहित नाही वैशाख पौर्णिमा आहे पण आपण जागरूक आहोत आपल्याला माहित आहे पण घराघरात लोक आहोत आपण लोकांना सांगितलं पाहिजे आज जे घरी जातील त्यांनी त्यांच्या शेजाऱ्यांना नक्की सांगायचंय याच्यात तुमचं कल्याण आहे तुमच्या हातून पुण्यकर्म घडणार आहे उद्या या ठिकाणी बसलेल्या सगळ्या उपासकांची संख्या आहे ती डबल चौपट झाली पाहिजे तरच आपल्या रॅलीला महत्व आहे आपली रॅली सकाळी 7 वाजता आपण शिस्तपत्र असेल त्या रॅलीत कुठल्याही प्रकारच्या घोषणा नसतील
स्वराज साथ सुंदर करायचा नसतो. उपोषणाच्या दिवशी स्वराज परिधान कपडे आपण करतो तेच आपण परिधान करायचे. पुरुष असो किंवा महिला असो सगळे आठ तिला आपल्याला माहित आहे. याला धर्य मला पान प्यायचंय. खर्च करायचं नाही. याला आणि उद्या आपण येता येता पंचशीलाचा डोस घेऊन सहभागी व्हायचा आहे. बिहारात 5 आणि सकाळी 10 वाजेपर्यंत कार्यक्रम संपन्न करून आपल्या घरी सुद्धा आपण वैशाख पौर्णिमा साजरी करायची आहे. जे घरातले लोक आहेत त्यांना सुद्धा कळायला पाहिजे. परिवाराला सुद्धा घेऊन यायचं आहे. सार्वजनिक सुट्टी असते वैशाख पौर्णिमेला तरी सुद्धा लोक कामावर जातात. त्या दिवशी वेळ देत नाही. असं करायचं नाही. म्हणून आपण लग्न समारंभ किंवा कुठलाही कार्यक्रम या दिवशी स्वीकारत नाही. याचं कारण वैशाख पौर्णिमेचा पवित्र असा दिवस हा उद्याचा आहे आणि त्यासाठी आपण या ठिकाणी सगळेजण जमलेलो आहोत. मला कल्पना आहे खूप मेहनत घेतली. गेल्या 8-10 दिवसांपासून प्रचार चालू आहे. सगळे धर्मसेवक आहेत त्यांनी बिहाराच्या या सजावटीसाठी सर्व आपला उद्याचा सगळा कार्यक्रमाचा जो आराखडा आहे तो सगळा आपला पूर्ण झालेला आहे. उद्या आपल्याला काही करण्याची आवश्यकता नाही. तयारी आपण आजच्या दिवशी पूर्ण केलेली आहे. उद्या काही मान्यवर सुद्धा आपल्या या रॅलीला आवर्जून भेट देणार आहेत. त्यामुळे आपण सगळे ठरलेले कार्यक्रम वेळेवर करूया. भिक्खू संघाच्या हातून उपोषण शील ग्रहण करूया. अष्टशिलाचं परिपूर्ण पालन करूया. 11 वाजेनंतर तुम्हाला घरी जाऊन उपोषणाचं भोजन घ्यायचं आहे. आपल्या घरी इथे नाश्त्याची आयोजन करून सोय आहे. तुम्ही 12 ते 4 देणीवर जाऊ शकता. देणीवर सुद्धा सालाबादप्रमाणे पूजनीय भिक्खू संघाच्या माध्यमातून जो बुद्ध महोत्सव होतो त्या बुद्ध महोत्सवामध्ये तुम्ही सहभागी व्हायचं आहे. पुन्हा संध्याकाळी 4 वाजेनंतर ठिकठिकाणी धम्म रॅली आपल्याला फक्त धम्माच्या सानिध्यामध्ये आपल्याला व्यतीत करायचं आहे. जमेल ना सर्व? हो की नाही? उद्या 5 वाजेपासून ठीक आहे. बाबासाहेबांची जयंती आपण करतो परंतु भगवान बुद्धांच्या जयंतीला आपला जो उत्साह आहे तो आता उत्साह आपल्याला हळूहळू दिसायला लागलेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महिला मंडळाच्या माजी श्रावण उपासक किरण गावकर यांनी या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे आपण आजच्या दिवशी सुद्धा या ठिकाणी श्रीसर्व पंचशील घेऊन वंदना घेतलेली आहे. हा आपल्या श्रद्धेचा एक भाग आहे. पुन्हा हे सगळं रिव्हिजन होणं गरजेचं आहे. म्हणून आपण आता या ठिकाणी परिसर पाठ ऐकूया. शांतपणे हात जोडा, डोळे बंद करा. जरी हात जोडता आले नाही तरी डोळे बंद करा. कधी या भगवंताच्या वाणीचं स्मरण करायचं असेल तर डोळे बंद करूनच केलं पाहिजे. आजूबाजूला किती गडबड होत असेल तरी आपल्याला त्याचा कुठलाही त्रास होणार नाही आणि त्या वाणीचं आपल्यापर्यंत ती वाणी पोहोचेल आणि त्याचा आपल्याला लाभ होईल. आपला चित्त शांत होईल. यासाठी आपण या ठिकाणी कॅमेरामध्ये येते म्हणून प्रभू दे इकडे
माझी मदत नका येऊ ना. एकं लोकं सरेवा गुमा देवा गुणगणगणा दादा आहे. काय पुढे जायला संतो समेतो मुनिवर वचनं स्तोत्रमगं समहस्ता समेषु चक्रवालेषु यथा देवाच ब्राह्मणो यन्मेहि कर्तां पूयाम् सर्वसम्पत्ति साधकम् सप्रेतं अनुमोदित्वा समग्रा शासने रताम् ममादरिता होन्तु आरकासु विशेषतो आजी नको जाऊ नये. बंद माझ्याकडे जी पाहिजे तर व्हिडिओ काढून नाही राहिली ती मोबाईल खेळते पाहिजे पोरगी. थोडं झूम करू थोडस एवढं लाईट बंद करतो. माझी आता माझे वापस नको कोण यार का बरं चालू ठेवा ना. पिसाचतो कामुकतो दोन मिनिटं पकडू. मला घर ब्रेक घ्यायचा आहे. खाली नको गुड बॉय. ही टाकलो. हे वाव भाई. थांबो. अरे व्हिडिओ